हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर। नवीन नूतन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। जसं की मी हे वर्ष सगळ्यांनाच छान आनंदाचं जाऊ। आणि चला तर इकडे मॉर्निंग रुटीन सुरू झालेलं आहे। वर्ष बदललं काल आज काही रुटीन बदललेलं नाही, ते जसंच्या तसं आहे। माहीत नाही यातून कधी सुटका होईल किंवा हे असं बदलेल चेंज होईल का मुलं मोठी झाल्यानंतरच का परत वेगळे आणखीन कामं लागतात काही माहीत नाही। भविष्य कोणालाही माहीत नसतं, वर्तमान आहे तो जगून घ्यायचा बस। तर इकडे सकाळचं जो काही डब्याचं होतं ते 8 वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक तयार झालेला। तर सकाळी अशी वांग्याची रस्सा भाजी केलेली, म्हणजे अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही। हे कारलं असं बनवलेलं सुक्कं आणि छान झालेलं कारलं। रेसिपी शेअर केली नाही कारण बऱ्याच वेळा तुमच्याशी मी सगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत। काही गोष्टी मग दाखवायच्या पुढं असतील तर ते रेसिपीमुळं हे होतं। तर माझा स्वयंपाक झालेला होता, लवकरच केलेला, म्हणजे सकाळचा आता तुम्हाला माहिती आहे माझी टिफिनची गडबड असते। 8पर्यंत मला सगळे टिफिन करावे लागतात। अजून बाथरूममध्ये कुणाची आंघोळ नाही, कुणाचं काय नाही। आणि इकडं ना अनुष्का आधी तिला मी सकाळ धरणं ओरडते कारण ना काहीतरी असंच लवकर उठल्या तर जरा पुस्तक वगैरे म्हणजे थोडा रीडिंग करा, थोडं काय करा म्हटलं की नाही। सकाळचा जरा मोबाईल मिळतो ना, पप्पांचा असतो, माझा तर काय नसतो। मग मोबाईल बघ काय बघ असं टाइमपास करतात, म्हणून मी त्यांना सकाळची ओरडत असते जरा तरी काय करा। आणि इथे जावेची मुलगी आहे, ती काल फिरायला गेलेली, तर तिकडं काय केलं ते सगळं ती मला सकाळी म्हणजे रात्री ते लेट आले फिरून आल्यानंतर, गावाला गेलेले फिरायला म्हणजे गावाला देवाला गेलेले, तर ते आल्यानंतर काय केलं ते सकाळी येऊन सांगणं मॅन्डेटरी आहे, म्हणजे ते सांगायचंच असतं येऊन। तिनं सगळं ती सांगत बसलेली आम्ही नेमकं काल काय केलं काय नाही ते। तर तेच तिच्याशी मी गप्पा मारत फक्त माझ्या चपात्या राहिलेल्या होत्या आणि आधी त्या अनुष्काला मग सरळ म्हटलं आता तुम्ही ब्रश करा, त्यांची कुणाचीच आंघोळ नाही, कारण नाही म्हटलं तर हे फक्त 7:45चं ना आहे म्हणजे टायमिंग आहे। मग 8 वाजेपर्यंत 4-1 म्हणजे थोडे 15 मिनिटात एक आदिती अनुष्का आणि त्यांच्या पप्पांच्या डब्याच्या चपात्या माझ्या होतात। मग त्या झाल्या की सगळ्यांचे मग डबे भरायचे। आता चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत, साईड बाय साईड त्यांचं पण ओरडणं त्यांच्या मागं असतंच की हे करा ते करा। तर असं सकाळचं रुटीन असतं घाई गडबडीचं, आणि हे लवकर पहाटेपासूनच असतं। म्हणजे अगदी 6ला जरी उठलं 6:15पर्यंत अंघोळ केली तर म्हणजे हे तिथून पुढे मग माझे असे 3 डबे आणि हे होतंच। तर इकडे आदिती अनुष्का बघा दोघी पण अजून पारुष्याच आहेत। आता त्यांचे पप्पा आधी आंघोळीला गेले आणि मग नंतर ह्यांचं तर ब्रश वगैरे केलेला असतो आणि त्यांचं आपलं इकडं किचनमध्ये असलं तिकडं बसल्या की मी ओरडती मोबाईल घेऊन बसता म्हणून, मग सरळ माझ्यापाशीच यायचं आणि मग नंबर लावायचा आंघोळीला। एखाद्या वेळेस असं करतात की दोघींनाही सांगितलं आंघोळ कर तर ही म्हणणार नको ती म्हणणार नको, आणि एखाद्या वेळेस अशी भांडणं करणार की मीच आधी जाणार अशा पद्धतीने। तर इकडे ना मिस्टरांच्या डब्याच्या 4, आदिती अनुष्काच्या नाश्ते म्हणजे सगळ्या चपात्या टोटली लाटून घेतल्या। मी तर दुपारची भाकरी खाते, चपाती शक्यतो नाही खात। तर आता इकडे ना हे करायचं होतं पनीर भुर्जीची मी तुम्हाला छानशी आणि सिंपल पण तेवढीच टेस्टी अशी रेसिपी शेअर करते। भरपूर सारे कांदे घेतलेले ते चिरून चॉपरमध्ये कांदा टोमॅटो एकदम बारीक चॉप करायचा आहे। जसं तुम्ही आपण अंड्याची भुर्जी करतो ना सेम त्याच पद्धतीने, फक्त मी इथे ना मटार वगैरे घालायचे म्हणजे छान टेस्टी होते। आणि आदिती अनुष्काला खूप जास्त आवडते पनीर भुर्जी, कारण आज बघितलं ना तुम्ही वांगं केलेलं आणि कारलं केलेलं, तर ह्या दोन्हीपैकी पण टिफिनला देण्यासारखं नव्हतं, कारलं पण नव्हतं आणि वांगं पण नव्हतं। मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला मी पनीर भुर्जी करून देते, त्याच्यासाठी मग सगळा असा बारीक असा चॉप करून घेतला कांदा, ते साईडला ठेवलं। तुम्ही पाहिलं मिस्टरांची आंघोळ वगैरे झाली, आंघोळ झाली की म्हणले की झटपट डबा भरावालाच लागतो कारण म्हणजे लगेच भरावाच लागतो, तो डबा तयारच लागतो। मग आता म्हटलं तर कढई तापायला ठेवली आणि चॉपिंगचं ठेवलं बाजूला आणि इकडे टिफिन भरून घेते। तर सकाळच्या वेळेस जे असतं ना तर सगळंच जेवण मी असं बनवत असते। आणि कारलं ना खूप छान झालेलं गोल कधी भरून करते, कधी असं करते, वांगंसुद्धा कधी भरून करते। तर आज फोडीचं वांगं केलेलं ते सुद्धा छान झालं, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। भात असा छोट्या कुकरमध्ये लावलेला होता। तर आता आधी ती आंघोळीला गेले आणि इथं तोंडाची बडबड दिसते म्हणजे तुम्हाला सतत त्यांच्या मागं लागावं लागतं सकाळचं, म्हणजे की हे कर ते कर, कारण बस येते ना 9 वाजता। मग तोपर्यंत माझं एवढं असतं की त्यांनी पोटभर खाऊन गेलं पाहिजे, बाकी काही नाही, सकाळचं काही त्यांना काम नाही, असं काय दुसरं आवरावरीचं काही नाही, पण खाणं महत्त्वाचं असतं। तर इकडे बघा असा मिस्टरांचा डबा भरलेला आहे। मी डब्यात कधी वाटी बसत नसेल तर एका साईडला अशी म्हणजे भात करते आणि एका साईडला असं भाजी आहे ती करते, तरी खातात। आणि मेन गोष्ट आमच्या घरात सगळेजण सगळ्या भाज्या, कारलं वांगं दोडका A to Z पालेभाज्या, A to Z कडधान्य
सगळं आमच्या घरात खातात, सगळं खातात. अजिबात असं एकही व्यक्ती नाही की त्याला ही भाजी आवडत नाही, त्याला ती आवडत नाही, ही नाही. फक्त पिठलं आमच्या घरात अजिबात आवडत नाही, जे तुम्हाला कधीच दिसलं नसेल. ते मलाही आवडत नाही, मिस्टरांना आणि मुलांना तर नाहीच नाही. मग आम्ही ते पिठलंच तेवढं बनवत नाही. तर इकडे मिस्टरांचा डबा भरला, त्यांचा डबा साईडला ठेवला आणि आता परत एकदा चॉपिंग करायला घेते. तर एकदमच बारीक असं चॉप करायचं बरं का. म्हणजे आता मी चॉपरमध्ये चॉप करते आणि भरपूर सारा कांदा घ्यायचा. म्हणजे कसं भुर्जी पण जास्त होते. भुर्जी हां, आता काय पनीर भुर्जीच म्हणायची. भुर्जीसुद्धा जास्त होते. टोमॅटो जरा कमी घालायचा, नाहीतर आंबट आंबट लागते. चटपटीत साठी कांदा, कोथिंबीर. आता टोमॅटोसुद्धा एकच मी तुम्ही बघितलं की एकच टोमॅटो घेतलेला आहे. तो छान असा आता म्हणजे त्या चॉपरमध्ये मी चॉप करते. तर असं सकाळचं रुटीन असतं. मी आधी असा स्वयंपाक सगळा करून घेते, जसं की तुम्ही पाहिलेलंच आहे, पण नवीन ताईंसाठी सांगते. आणि त्याच्यानंतर जे काही आहे ना, ते घरातली सगळी कामं असतात. तर आता इकडे बघा पनीर, हे पनीर मी घरीच बनवलेलं होतं. घरी पनीर बनवलं की कधी कधी ना भाजीपेक्षा ना भुर्जी छान लागते घरच्या पनीरची, कारण ते थोडंसं असं म्हणजे जास्त कडक कडक म्हणणार नाही, असं थोडंसं असतं हे की ते त्याची भुर्जी छान लागते. तर आता भरपूर सारं तेल घेतलेलं आहे बघा. त्याच्यात कांदा आणि टोमॅटोचं जे बारीक चॉप केलेलं आहे ना, ते चांगलं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि त्यातच आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, एकदम चांगलं. आणि आता भरपूर सारे ताजे मटार, म्हणजे वाटाणा जो आहे तो असा सोलून मी ठेवते फ्रीजमध्ये, असा इमर्जन्सीला लागला की तो बरा पडतो. तर वाटाणा घालून सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं. हे आधी चांगलं भाजायचं, मगच पनीर घालायचं. असं बघा तेल सुटेपर्यंत ते भाजलं. त्याच्यात आता लाल मिरच पावडर थोडीशी आणि इकडे शाही पनीर मसाला जो पॅकेट आहे ना, त्यातलं अगदी 1 चमचाभर घातलं. जास्त तिखट नाही करत, म्हणजे अनुष्का जरा पोटभर पोरी खातात. आणि मसाला टाकला, फक्त लाल मिरच पावडर तुम्ही पाहिलं. आणि ह्या मसाल्यात आता हे टाकलं, पाणी टाकलं आणि कोथिंबीर टाकली. आणि छान असं आता हे पाणी सुकेपर्यंत ना शिजवून घ्यायचं. म्हणजे जरा वाटाणा शिजायसाठी मी थोडं तेवढं पाणी घातलं, नाहीतर वाटाणा असा कडक कडक लागेल म्हणून. वाटाणा छान शिजला आणि आता एकदम बारीक हाताने बघा क्रश करून घेतलेलं. खिसायचं नाही, खिसलं की त्याचं पनीर असं लिबलिबी, म्हणजे ती बिर्याणीच म्हणते, सॉरी, ती भुर्जी अशी वेगळीच होते. हातानेच चुरा करायचा चांगला. तर आता बघा सगळं जे काही पनीर होतं ते टाकलं, कोथिंबीर टाकली आणि हे छान 5-7 मिनटं ना बारीक गॅसवरती झाकून ना आपल्याला परतून घ्यायचं. तर इकडे बघा एक थोडा वेळ मी झाकून परतून घेतला आणि वाटाणा पण शिजला. आणि पाणी वगैरे नंतर घालायचं नाही, कारण पनीर सॉफ्टच असतं, परत एकदम लदगा होईल, असं फडफडीत होणार नाही. एक 5-7 मिनटात 1-2 वेळा ना पलटायचं, म्हणजे असं परतत राहायचं, जेणेकरून जास्त पाणी त्यात नको आणि बिलबिलीत नको, असं थोडासा फडफडीत पण छान लागतं. तर इकडे बघा मस्त असं भुर्जी झालेली आहे आणि त्या दोघींच्या डब्याला नाश्त्याला झाली. आणि आता इथे ना रात्रीचं ना मी गरगटं केलेलं चाकवताचं, तर ते मी नेहमी असं राखून ठेवते, कारण मला ते खूप आवडतं शिळं गरगटं खायला. ते गरम करून घेतलं आणि साईडला ठेवलं. आणि आता दोघींचे, आदिती अनुष्काचे टिफिन भरून घेते. तर आज नाश्त्याला पण त्या हेच खाणार, कारण इतकी पनीर भुर्जी आवडते ना, इतकी आवडते. पनीरचं कोणताही पदार्थ असू दे आवडतं. जसं की म्हटलं, कोणतीच अशी गोष्ट नाही की आमच्या घरात ती खाल्ली जात नाही. सगळेजण सगळ्या भाज्या सगळं खातात. तर आता इकडे भरपूर सारी केली, म्हणून तर मी पनीर भरपूर केलं आणि त्यात वाटाणा पण भरपूर घातला, कांदा वगैरे जास्त घातला, मग ती आता जास्त झाली. तर आता अनुष्काचे आंघोळ वगैरे झालेली होती आणि आता तिचं नाश्त्याचं टाईम आलं. इतर वेळी अनुष्का कधी नाश्ता करत नाही, पण ही आता अशी भुर्जी आहे ना, कारण त्यांना खूप दिवस झालं, माझं कसं उपवास चालू आहेत ना, माझी बातच त्यांना अंडी वगैरे नाही येत. नाही तर मी नेहमी म्हणजे त्यांना अंडी असतात. अनुष्काला पण ना अंड्याची भुर्जी किंवा अंड्याची पोळी नाश्त्याला दिली की त्या खातात. पण सध्या वैभव लक्ष्मीचं व्रत चालू असल्यामुळे नॉनव्हेज अजिबात घरात नाही आहे, मग ते आपलं हे त्यांना तसंच लागतं, म्हणून त्या पद्धतीने मग खातात. तर आता हिनं सगळं स्वतःचं आवरलं आणि नाश्ता दिला. तर असं काही असेल तर अनुष्का खाते. नंतर झालं बसचं टायमिंग झालं, नाही म्हटलं तर हे 9चं टायमिंग आहे, दोघीसुद्धा गेल्या. चला तर ताईंनो, डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटते. वाजलेले आहेत बघा 8:15. माझा संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे. तर आज 31st, तुम्ही म्हणाल स्पेशल काय नाही का, नाही तर थंडीनं माझं तोंड असं ही झालेलं आहे ना, चणचण, ते काय तिखट खाल्लं की फरसाणा खाल्ला मी. तर 8:15 वाजले आणि दिवसभर तेवढं मी काम केलं आणि आज काहीच नाही केलं. ह्या साड्या ज्या दिसत आहेत ना, त्या तेवढ्या हातशिलाई घालून केल्या. दुपारी मी आज झोपलेले आणि जसं की म्हणत होते, तुम्ही म्हणसाल की 31 डिसेंबरचं स्पेशल, असं तर काही नाही आमच्याकडे, काही स्पेशल वगैरे असं काहीच नसतं. म्हणजे जे जसं रेग्युलर चालू आहे, काही बदल घडतच नाही, म्हणजे जसं आहे तसाच. तर बरेच जण आज पार्टी, नॉनव्हेज, सगळ्यांचं सगळं असू दे, करू दे, आयुष्य एकदाच मिळते. ज्याला जशा पद्धतीने एन्जॉय करायचंय तसा करू दे. आपण कधीही दुसऱ्यावर बोट उचलायचं नाही, कारण मग असं होतं ना की तो करतोय म्हणून आपल्याला जेलेसी फील होते काय असं.
त्याच्यामुळे कोणाला नावं ठेवायची नाहीत, कोणाला काही नाही, ज्याला जसं करायचं आहे तसं करू दे. तर मी आत्ता ह्यासाठी व्हिडिओ म्हणजे सुरू केला, कारण ना कम्युनिटी पोस्ट जी टाकली होती परवा दिवशी, तर म्हटलं त्याच्यात थोडेसेच प्रश्न आलेले, 6च प्रश्न, ते चटकन ह्याच्यातच कव्हर करून टाकते, कारण त्याचा मग फापट पसारा नको. आणि नवीन वर्षात नवीनच चांगलं बोलायचं आहे. आणि आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आता तुम्ही व्हिडिओ पाहताय तर वर्षाचा पहिला दिवस आहे. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर असू दे. आपलं मराठी वर्ष गुढीपाडव्याला असलं तर कॅलेंडरप्रमाणे तर हे सुरू होतं, आणि आपण ह्याचप्रमाणे जगतो ना, म्हणजे ह्या कॅलेंडरप्रमाणे, इंग्लिश कॅलेंडरप्रमाणेच जगतो. आपले सण सगळं तसंच येतं. त्याच्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. हे वर्ष सर्वांना भरभराटीचे, आनंदाचे, आरोग्यदायी, सगळ्या मी कालच तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर स्वामींचरणी हीच प्रार्थना, सगळ्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्यांच्या स्वामी पूर्ण करो, आणि चांगलं वर्षाची सुरुवात हो. तर मला तेच कम्युनिटीबद्दल बोलायचं होतं. तर त्यात कॉमन 3च प्रश्न होते. तर पहिला प्रश्न वेट लॉसवर 3 प्रश्न, म्हणजे त्याच्यावर चालते. 3 ताईंनी प्रश्न एकच केलेला वेट लॉस, 2 ताईंनी एकच प्रश्न केलेला ऑनलाईन बद्दल माहिती दे, आणि एका ताईंनी प्रोफेशनल बद्दल बोललेलं. तर वेट लॉसचं तर पहिल्यांदा मी क्लिअर करते की थांबा ताईंनो, मी वेट कमी केलेलं आहे, पण ना इतकं पण केलेलं नाहीये. म्हणजे आता जवळजवळ 4-4.5 किलो इकडे तिकडे मी कमी केलं, पण ते मध्ये सुटलं माझ्याकडं की परत ते पुढं मागं होते. पण करणार आहे मी. त्याच्यासाठी मला नवीन वर्षाचाच एम वगैरे काही नाही. मला जसं जसं जमेल तसं मी करेन, कारण ना, आणि मग तुमच्याशी शेअर करेन. तुम्हाला थोडाफार बदल दिसतोय, मान्य आहे, तुम्ही विचारताय, पण ना असं कसं मला ते सांगता, एक्सप्लेन करता येत नाहीये तुमच्याशी काय चुकलं, माझ्यामुळं तुमच्या शरीराला काय हानी झाली, ते माझ्या शरीरासाठी आहे. तर आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगू का, चहा पिणं पूर्ण बंद, चपाती पूर्ण बंद, आणि भात पूर्ण बंद, आणि बाहेरचं तर खाणं तुम्हालाच माहिती आहे आता, सगळं आपलं बाहेरचं हॉटेलिंगचं वगैरे हे सगळं सोडलं, आणि 2 टाईम नुसतं भाकरी, भाजी, डाळ, कोशिंबीर असं सगळं खाल्लं ना, चहा पूर्ण बंद. हे सगळं जरी बंद केलं तरी वेट लॉस होतो. करायचं 1 तास चालणं, वॉकिंग, आणि सगळ्यात चांगलं उठल्या उठल्या दालचिनीचं पाणी प्या. त्याचं चेहऱ्यासाठी, वेट लॉससाठी खरंच खूप फायदा होतो. म्हणजे आता मला तर डॉक्टरांनीच ते सांगितलेलं, म्हणून मी ते घेत होते, तर त्याचा फायदा मला झाला. एवढंच मी वेट लॉसबद्दल बोलेली. इतकं काय माझं असं नाही की मी आयडल वेटवरती आलेली आहे. 3-4 किलो वेट इकडं तिकडं कमी झालं म्हणजे तेवढंच आपण तिथल्या तिथं बारीक दिसतो. ते मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे मी जास्त तुम्हाला समजून घ्या तुम्ही, की मी जास्त काही तुम्हाला सांगू शकत नाही. ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि खरं सांगू, मी सांगण्याने किंवा 100 काय 1,00,000 व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबवरती पाहिले तरी तुमचं वेट लॉस होणार नाही. तुम्ही जेव्हा मनापासून तुम्हाला माहित आहे की चहा सोडला, काही बेसिक गोष्टी सोडल्या, कॅलरीज कमी खायला लागलो ना, की आपलं वेट मनाने पडतं. मग त्याला व्यायामाची सुद्धा गरज लागते नसते. जर आपण 2-3 हजार कॅलरीज रोजच्या खात असोल, आणि म्हणजे तुम्हाला कसं सांगू का हे करायचं त्याचं, की तुम्ही जेवढं रोज जेवताय ना त्याच्या अर्ध जेवून बघा 15 दिवस, बघा तुम्हाला लगेच कळणार. बाकी प्रोटीन कमी, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, काही शरीरात सगळं भरलेलं असतं. ज्यांच्या तब्येत असतात लय काळजी करायची नाही, काही होत नाही. जेवढं तुम्ही खाताय त्यातलं सगळं अर्ध तुम्हीच मग तयार करा तुमचं. तर हे असं असतं. तर हा झाला वेट लॉसबद्दल एक टिप, सोपी साधी. जे आत्ता जेवला ना तुम्ही, आज दिवसभरात तुम्ही काय जेवला, उद्या दिवसभरात ते त्याच्या अर्ध करा, आणि ते तिथून पुढं 15 दिवस खावा अर्ध. त्यात पाणी भरपूर प्या, सॅलड खावा, भाकरी खावा, तुमचं वेट होणारच कमी. कोणत्या औषधाची गरज नाही, काहीच नाही. तर हे झालं वेट लॉसबद्दल थोडक्यात माहिती मी दिली. आणि दुसरा प्रश्न होता ऑनलाईन क्लासबद्दल. आदिती अनुष्काचा जो ऑनलाईन क्लास, तर एक मराठीचा जो ऑनलाईन क्लास आहे ना, तो त्यांच्याच टीचर आहेत स्कूलमधल्या, त्याच घेतात. तर ते क्लासेस मी कशाला लावलेले आहेत, आता सध्या स्पर्धेचं युग आहे, आणि स्पर्धा परीक्षा ही खूप जास्त सगळीकडे झालेल्या आहेत. आता पहिलीपासून बघा, मंथन, BDS, MTS, अशा आणि कितीतरी नाव आहेत. आता मी माझ्या मुलांना ज्या ज्या परीक्षांना बसवलंय तेवढीच मला नावं माहीत आहेत. इतर बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे हे असतात, आपण सर्च केलं तर यूट्यूबवरती सगळ्या परीक्षा आपल्याला कळतात. आपण पर्सनली सुद्धा त्याचे फॉर्म भरू शकतो. तर त्या स्पर्धा परीक्षा, आणि एक माझं असं अजून स्वप्न आहे की आदिती अनुष्काला, म्हणजे आता अनुष्का तर थोडीशी वीक आहे, म्हणजे ती शरीराने वीक आहे, पण हिथून मेंदूने ती स्ट्रॉंग आहे, काय सांगू शकत नाही. आम्ही नेहमी म्हणतो की अनुष्का म्हणजे फिजिकली कमी पडेल किंवा असं तिला झेपणार नाही अभ्यास, पण तसं होत नाही, उलटं ती चांगलं करते. आदिती तर आहे तशी हुशारच आहे. मग ते पुढे जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास
लोड होऊ नये किंवा स्पर्धा परीक्षा आता द्यायच्याच आहेत. आता तेजस बघितलं तुम्ही सैनिक स्कूलला एंट्रन्स एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा दिल्यामुळंच त्याचं एंट्रन्स एक्झाम दिली की मग त्याची निवड झाली म्हणून तो तिकडे गेला. आणि माझी एक इच्छा आहे की आदिती म्हणजे आमची दोघांची इच्छा आहे की आदितीला जर तसा चान्स आहेत सैनिक स्कूलला घालायचा तर तर ती जावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. म्हणून त्याचं प्रिपरेशन आत्तापासून म्हणून आदिती अनुष्काला ते ऑनलाईन क्लासेस लावलेले आहेत. तर ना एक क्लास सांगितलं की त्यांच्या मॅडमच घेतात. जे मंथन आहे ना परीक्षा आता त्यांची मुलं 1ली 2री 3रीला आहेत, मराठी इंग्लिश कुठल्याही मिडियमला, तर CBSE पॅटर्न आहे, स्टेट बोर्डवाली ह्या परीक्षा घेतात. CBSE ISE ती मोठे बोर्डवाले घेत नाहीत. आणि ते झालं क्लास. तर ते साधे क्लासेस मी ऑनलाईनचे लावलेले आहेत. एक iCan म्हणून सातारचे आहेत ना क्लासेस, तर ते तुम्ही इंस्टाग्राम यूट्यूब कुठेही सर्च करा, फेसबुक iCan क्लासेस, तर ते तुम्हाला तिथं मिळून जातील. तर ते त्याच्यासाठी लावलेले आहेत. हे झालं क्लासबद्दल. आणि एका ताईचं म्हणणं होतं की तुझं एज्युकेशन किती आणि तुझ्या मिस्टरांचं एज्युकेशन किती. तर माझं सांगते, माझं ग्रॅज्युएशनसुद्धा कंप्लीट झालेलं नाही आहे. माझं फर्स्ट इयर BComचं झालेलं आहे आणि लगेच माझं लग्न झालं. आणि माझ्या मिस्टरांचं D.Pharmacy झालेलं आहे. तर मिस्टर जॉब करत नाहीत. मांजर आली तर मांजराला घालवलं नाही तर दूध तापवलेलं असलं तर तोंड घालतं. आणि ते सांगत होते की मिस्टरांचं जे आहे ते झालेलं आहे D.Pharmacy, मग त्यांचं स्वतःचं मेडिकल आहे, ते काही जॉब करत नाहीत. तर असं एज्युकेशनचं आहे. झाले एवढेच प्रश्न होते, मी तुमच्याशी शेअर केले. आणि चला तर इथंच बघा, व्हिडिओ खूप मोठा झाला, बडबड करायला लागले की असंच होतं. पण म्हटलं चला ह्या व्हिडिओची एंडिंग नक्कीच करावी, म्हणजे कसं तोही अर्धवट आणि माझ्या आत्ता लक्षात आलं म्हणून मी हे सगळं बोलले तुमच्याशी. तर जे काही आपण कम्युनिटी पोस्ट टाकलेली क्वेश्चन अँड आन्सर हे थोडेसेच प्रश्न होतात, बाकी सगळं मी डिटेलमध्ये कमेंटला मी रिप्लाय देत असते. आणि बऱ्याच म्हणजे यूट्यूब चालू केल्यापासून माझ्याशी जॉईन आहे, तर त्यांना माझ्याबद्दल सगळी माहिती आहे आणि मी वरचेवर सांगत असते. त्याच्यामुळे ते तुम्हाला ही जे झालं वेट लॉसचं सांगितलं, ऑनलाईन क्लासेसचं झालं. आणि ऑनलाईन क्लासेस खरंच गरजेचे आहेत आजकालच्या स्पर्धेच्या युगात. त्यांच्यावर मी लादत नाही, ते निवांत बसले. आत्ता पण त्या आतमध्ये बघा दोघी पण आता दिसणार नाहीत, त्यांचा क्लासच चालू आहे. तर कंटिन्यू करतात आणि शिकवलेलं काय चांगलंच असतं मुलांना एक्स्ट्राचं, म्हणून मी त्यांना ऑनलाईन क्लासेस लावले. त्यात असा प्रॉब्लेम आहे की त्या दोघी इंग्लिश मिडियमला आहे आणि आमच्या गावात इंग्लिश मिडियमचे क्लास नाही आहेत. हां, मराठी शिकवणाऱ्या मॅडमचे क्लास भरपूर आहेत आणि 1 नंबरमध्ये आहेत. तेजस मराठी मिडियमला होता तर त्याला इथं भरपूर क्लासेस होते. मराठीचे आपले असतात ना पोरं, ट्युशनला जातात आणि चांगलेसुद्धा त्याला मिळाले ट्युशनचे, म्हणजे जे टीचर असतात ते. तसं आदिती अनुष्काचा तो प्रॉब्लेम होतो की इथली गावातली आता आदिती अनुष्का दुसऱ्या गावात जातात, ह्या गावातली मुलं इथं मराठी शाळेतच शिकतात, त्याच्यामुळे मग तो प्रॉब्लेम झाला इंग्लिशचा. म्हणून मला त्यांना ऑनलाईन, आणि जसं की म्हटलं स्पर्धा परीक्षेसाठी मी त्या दोघींना आत्तापासून तयार करते. बेस पक्का असला की नंतर मग आपलं सिलेक्शन होतं किंवा मुलांना ते हे बसतं. असं झालं. तर सगळ्या प्रश्नांची तुमच्या उत्तरं ताईंनो मिळाली आहेत. आणि चला मी व्हिडिओचा इथंच एंड करते. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय, शुभरात्री. 3 8:30 9:30 10:30 11:30 आणि 12 3.5 तास. हो हां, आदिती तुम्हाला सगळ्यांना म्हणते हॅपी न्यू इयर. लक्ष द्या आदिती, पुढं सांगितलं मी, आदितीकडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर बरं का. आणि माझ्याकडून पण हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष असं सुखाचं समाधानाचं हसत खेळत जाओ, सगळ्यांना जाओ, हीच स्वामींचरणी प्रार्थना, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय, शुभरात्री, काळजी घ्या. भेटू आता पुढच्या वर्षी. चला बाय.